शिंदेच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय। मुंबईच्या जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर झाला। वायकरांकडून जमिनीचा गैरवापर झाला नाही असा क्लोजर रिपोर्टमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। वायकरांनी काही चुकीचं केलं नाही मुंबई पालिकेचं मत आहे। क्लोजर रिपोर्टमध्ये याबद्दलचा उल्लेख दिसतो। तर या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमके काय काय आपण बघूया। महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे वायकरांकडून जमिनीचा गैरवापर नाही, भूखंड प्रकरणामध्ये काही चुकीचं आढळलेलं नाही। मुंबई महापालिकेच्या तक्रारीमध्ये अपूर्ण माहिती असल्याचा उल्लेख आहे। वायकरांविरोधातील तक्रार गैरसमजावरती आधारित असल्याचं म्हटलं गेलंय। भूखंड प्रकरणामध्ये गुन्हा आढळून आलेला नाही असंही या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे। तर क्लोजर रिपोर्टमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या मुंबईतून आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, रवींद्र वायकर यांना एक प्रकारे आर्थिक गुन्हे शाखेच्या या क्लोजर रिपोर्टमधनं दिलासा मिळताना दिसतोय। नक्कीच आपण पाहिलं शिंदेच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना खूप मोठा दिलासा हा मिळाला आहे। महत्त्वाचं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना हा दिलासा मिळाला असा देखील प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे। कारण आपण जेव्हा पाहिलं जेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांच्यावरती हा आरोप करण्यात आला होता की जोगेश्वरी येथील भूखंड प्रकरणी जो भूखंड आहे तो गार्डनसाठी रिझर्व आहे आणि असं असताना देखील हा भूखंड त्यांना पंचतारीख हॉटेल बांधण्यासाठी देण्यात आला होता। आणि या संपूर्ण जे कागदपत्र झाले होते त्या संपूर्ण प्रकरणी जो आर्थिक खूप मोठा आर्थिक घोटाळा झाला असा आरोप देखील त्यांच्यावरती करण्यात आला होता। आणि त्यानंतर आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र जी संपूर्ण जी अमाऊंट आहे ती 500 कोटींची आहे म्हणून त्यामुळे या प्रकरणी EOW देखील तपास करत होते आणि या प्रकरणी जी मनी लॉन्ड्रिंग झाला असेल अशी देखील शंका होती। त्यामुळे ईडीकडून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता आणि ईडीकडून देखील तपास सुरू होता। ईडीने त्यांच्या अनेक जागांवरती छापे देखील टाकले होते आणि त्यानंतर ईडीच्या चौकशीला देखील ते समोर गेले होते। मात्र त्यानंतर त्यांच्यावरती जो आरोप करण्यात आला, रवींद्र वायकर हे स्वतः देखील म्हणाले होते की माझ्यावरती जो राजकीय दबाव आहे तो देखील खूप वाढत आहे। आणि त्यानंतर त्यांनी शिंदेच्या मिळालेली ही क्लीन चिट आहे, त्यामुळे अर्थातच यावरती प्रश्न उपस्थित केला जाणार आहे। धन्यवाद रिद्धेश या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।